विद्यार्थी मित्रांनो, मी साधना मोरे मॅडम, इयत्ता 9वी इतिहास राज्यशास्त्र यामधील आपण राज्यशास्त्र प्रकरण 4 संयुक्त राष्ट्रे. तर मग आपण या प्रकरणामध्ये नवीन काय शिकणार आहोत हे पाहतोय. तर आपण बघूया, आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता व सुरक्षितता असावी म्हणून संयुक्त राष्ट्र ही राष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेची उद्दिष्टे, तत्त्वे, रचना आणि शांतता रक्षणातील तिची भूमिका याचा अभ्यास आपण या प्रकरणात करायचा आहे. तर पाठाकडे वळूया. संयुक्त राष्ट्रे याची थोडक्यात पार्श्वभूमी बघतोय आपण. 20व्या शतकाच्या सुरुवातीला 2 महायुद्ध झाली. या महायुद्धामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तीय हानी झाली. यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केलीच पाहिजे या जाणीवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली. पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे यश आले नाही, पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर झाल्यामुळे अशा प्रकारची विनाशकारी युद्धे झाली नाही पाहिजे, ही थांबली पाहिजे, ही सर्वच राष्ट्राची सामूहिक जबाबदारी आहे हा विचार मात्र पुढे आला. अशी जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना दुसरे महायुद्ध झाल्यानंतर करण्यात आली. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा आपण कालानुरूप बघूया. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 14 ऑगस्ट 1941 रोजी इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्यामध्ये अटलांटिक करार झाला. या करारानुसार युद्ध संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्माण करण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या निर्णयावर 1944 आणि 1945 मध्ये झालेल्या 2 राष्ट्राच्या परिषदेमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली व त्यानुसार आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचा जो कराराचा मसुदा तयार करण्यात आला. अमेरिकेतील सान फ्रान्सिस्को येथे 1945 मध्ये 50 राष्ट्राच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा करून संयुक्त राष्ट्राची सनद तयार करण्यात आली. या संधीवर स्वाक्षऱ्या होऊन युद्ध संपताच 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना करण्यात आली. ही संयुक्त राष्ट्रे सार्वभौम संघटनाची राष्ट्राची संघटना आहे. तर आपण संयुक्त राष्ट्रे आणि या संघटनेचे उद्दिष्ट काय आहे हे आपण पाहणार आहोत. संयुक्त राष्ट्रे ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. सुरुवातीस फक्त केवळ 50 देश या संघटनेचे सदस्य होते. आज ही संख्या 193 वर गेली आहे. ही सर्व सदस्य राष्ट्रे संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर एकत्र येतात. संयुक्त राष्ट्राची काही निश्चित उद्दिष्टे आहेत. थोडक्यात सांगायची झाल्यास संयुक्त राष्ट्रे जागतिक शांतता निर्माण करण्यासाठीच ह्या सर्व उपाययोजना करते. 1. राष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्याच मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे. मानवी हक्काचे आणि स्वातंत्र्याचे जतन आणि संवर्धन करणे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हाही संयुक्त राष्ट्राचा हेतू आहे. सार्वभौम राष्ट्राच्या राजनैतिक विशेषाधिकारांचा आदर करणे, दुसऱ्या देशावर आक्रमण न करणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचे व करारांचे पालन करणे हे सर्व सभासदाचे राष्ट्राचे कर्तव्य आहे. संयुक्त राष्ट्र ही सार्वभौम राष्ट्रांनी एकत्र येऊन निर्माण केलेली संघटना आहे. त्यामुळे साहजिकच ही काही तत्वावर किंवा नियमावर आधारलेली आहे. ही तत्वे आपण पुढील प्रमाणे बघणारच आहोत. संयुक्त राष्ट्राची तत्वे: सर्व सभासद राष्ट्राचा दर्जा समान असला पाहिजे. भौगोलिक आकार, आर्थिक, लष्करी ताकद यावर आधारित राष्ट्रामध्ये भेदभाव केला जाणार नाही. संयुक्त राष्ट्राच्या सभासद राष्ट्रांनी परस्पराच्या स्वातंत्र्य आणि भौगोलिक एकात्मतेचा आदर करावा.
सर्व सभासद राष्ट्रांनी आपले आंतरराष्ट्रीय वाद, आपापसातील विवाद शांततेच्या मार्गाने सोडवावीत. अशा पद्धतीने ह्या संयुक्त राष्ट्राची तत्त्वे तयार करण्यात आली. त्यामध्ये बघतो आहे संयुक्त राष्ट्राची रचना बघतो आहे. संयुक्त राष्ट्राच्या सनदेमध्ये या संघटनेची रचना व कार्यपद्धती याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर संयुक्त राष्ट्राची 6 प्रमुख अंगे किंवा शाखाही म्हणता येईल. एक आहे आमसभा, दुसरा सुरक्षा परिषद, तिसरा आर्थिक आणि सामाजिक परिषद, चौथा आंतरराष्ट्रीय न्यायालय, पाचवा विश्वस्त मंडळ आणि 6वा आहे सचिवालय. या शाखांच्या 6 शाखा व्यतिरिक्त संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात सतत मदत करणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या अनेक संलग्न शाखा म्हणजेच विशेष कार्यात्मक संस्था असेही म्हणतात. विशिष्ट कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या या संस्था जगातील राष्ट्रांना त्या कार्यामध्ये मदत करतात. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, अन्न व शेती संघटना, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, संयुक्त राष्ट्राचा बालक निधी, संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अशा काही महत्त्वपूर्ण संलग्न संस्था आहे. ह्या 6 शाखेच्या व्यतिरिक्त 6 शाखांना मदत करण्यासाठी ह्या उपशाखा म्हटल्या तरी चालतील अशा ह्या शाखा आहेत. त्या सर्व पद्धतीने या सर्व शाखाला पूर्णपणे मदत करण्यासाठी निवड केलेली आहे. पहिला बघतो आहे आमसभा. संयुक्त राष्ट्राचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात. देश श्रीमंत असो वा गरीब असो, मोठा असो वा छोटा असो, सर्व सदस्य राष्ट्राचे स्थान आणि दर्जा समान असतो. म्हणजेच प्रत्येक राष्ट्राला एकच मत असते. प्रत्येक वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत आमसभेचे अधिवेशन असते आणि या अधिवेशनामध्ये पर्यावरण, निशस्त्रीकरण अशा महत्त्वपूर्ण जागतिक विषयावर चर्चा केली जाते. आमसभेतील निर्णय बहुमताने घेतले जातात. हे निर्णय ठरावांच्या स्वरूपात असतात. म्हणजे आमसभा फक्त ठराव करते, कायदे मात्र करत नाही. सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी महत्त्वाच्या जागतिक प्रश्नावर धोरण ठरवण्यासाठी हे एक व्यासपीठ म्हणून सुद्धा महत्त्वाचे मानले जाते. आमसभेचे कार्य बघतोय आपण. एक आहे सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्यांची निवड करणे. सुरक्षा परिषदेच्या बरोबरीने संयुक्त राष्ट्राचे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करणे. संयुक्त राष्ट्राच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे. अशा पद्धतीचे ह्या आमसभेचे कार्य असते. आता बघतो आहे सुरक्षा परिषद. सुरक्षा परिषदेमध्ये 15 सदस्य असतात. त्यापैकी 5 सदस्य हे कायम असतात तर 10 सदस्य अस्थायी स्वरूपाचे असतात. अस्थायी सदस्यांची निवड दर 2 वर्षांनी आमसभाच करते. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन हे सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य आहेत. त्यांना नकाराधिकाराचा सुद्धा अधिकार असतो. कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांना निर्णय घेण्यासाठी 5 कायम सदस्य आणि किमान 4 अस्थायी सदस्य यांचा होकार असणे अत्यंत गरजेचे असते. कायम सदस्यापैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला म्हणजेच जर विरोधी मत दिले तर निर्णय मात्र घेता येत नाही. अशा पद्धतीने हे सुरक्षा परिषदेचे कार्य असते. आपण आता यांचे परिषदेचे कार्य कोणते आहे त्याविषयी बघतो आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखणे ही सुरक्षा परिषदेची प्रमुख जबाबदारी आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या परिस्थितीमध्ये संघर्ष मिटवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे, आर्थिक निर्बंध लादणे किंवा आक्रमक राष्ट्राविरोधात लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेणे यापैकी एक पर्याय सुरक्षा परिषद सुचवते. शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करण्याचे काम सुद्धा सुरक्षा परिषद करते.
आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश आणि संयुक्त राष्ट्राच्या महासचिव निवडण्यात सुरक्षा परिषदेचा सुद्धा सहभाग असतो. सुरक्षा परिषदेच्या रचनेत बदल व्हावा व तिचे स्वरूप अधिक लोकशाहीपूर्ण व्हावे या दृष्टीने सध्या सुधारणा सुचवल्या जात आहे. सुरक्षा परिषद भारताला कायम सदस्य मिळावे म्हणून भारताचे सुद्धा प्रयत्नशील चालूच आहे. आता बघतो आहे आर्थिक व सामाजिक परिषद. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणामध्ये समन्वय साधणे ह्या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या परिषदेमध्ये एकूण 54 सदस्य असतात. त्यांची निवड ही आमसभाच करते. प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 3 वर्षाचा असतो व दरवर्षी 1/3 सभासद नव्याने निवडले जातात. परिषदेचे निर्णय मात्र बहुमताने घेतले जातात. आपण ह्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचे कार्य बघतो आहे. त्यामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक, सामाजिक विषमता या सर्व प्रश्नाची जागतिक पातळीवर येथे चर्चा केली जाते आणि त्यावर उपाययोजना सुचवल्या जाते. दुसरा, स्त्रियांचे प्रश्न, स्त्री सक्षमीकरण, मानवी हक्क, मूलभूत स्वातंत्र्य, जागतिक व्यापार, आरोग्यविषयक समस्या या प्रश्नावर चर्चा करून निर्णयही घेण्यात येतात. तिसरा, आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य प्रस्थापित करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. चौथा, संयुक्त राष्ट्राची संलग्न असलेल्या विविध संघटनांच्या कामात सुसूत्रता आणि समन्वय राखणे म्हणजेच पूर्णपणे या आर्थिक आणि सामाजिक परिषद यांचे कार्य आपण बघितले आहे. आता बघतो आहे सचिवालय. सचिवालयामध्ये संयुक्त राष्ट्राचे प्रशासकीय कामकाज पूर्णपणे सांभाळण्याची जबाबदारी सचिवालयावर असते. सचिवालयाच्या प्रमुखास महासचिव म्हणतात. त्याची निवडसुद्धा आमसभा आणि सुरक्षा परिषद करत असते. त्यांचे कार्यकाळ असतो 5 वर्षाचा. जर कार्यकाळ आपण 5 वर्षाचा असतो आणि त्यामध्ये आतापर्यंत आपण काय बघितलं आहे की ज्या पद्धतीने कार्य आहे प्रत्येक आर्थिक सामाजिक परिषद असो वा सचिवालय असो, या सर्व जी सभा घेतली जाते किंवा निवडणूक होते, या सर्व निवडणुकाचा जो मध्यस्थी भाग आहे तो आमसभा आहे. आता बघतो आहे विश्वस्त मंडळ. विश्वस्त मंडळाच्या अगोदर आपण बघतोय त्याचे कार्य. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हवामान बदल, मानवी हक्क, निशस्त्रीकरण अशा जागतिक प्रश्नावर आंतरराष्ट्रीय परिषदा भरवणे हे ह्या सचिवालयाचं कार्य असते. आमसभेच्या व सुरक्षा परिषदेच्या बैठका आयोजित करणे हे सुद्धा सचिवालयाचं कार्य असते. त्यानंतर माहितीचे संकलन करणे हे सुद्धा सचिवाचे कार्य असते. त्याच्यामध्ये प्रसिद्धी माध्यमांना पूर्णपणे माहिती पुरवणे हे सुद्धा ह्या सचिवालयाचे कार्य असते. या सचिवालयाच्या प्रमुखास महासचिव म्हणतात आणि त्यांचे हे कार्य आपण बघतो आहे. आता बघतो आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजेच संयुक्त राष्ट्राची न्यायालयीन शाखा होय. आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँड या देशामध्ये द हेग येथे आहे. न्यायालयात एकूण 15 न्यायाधीश असतात. त्यांची निवड आमसभा आणि सुरक्षा परिषदच करते. प्रत्येक न्यायाधीशाचा कार्यकाळ हा 9 वर्षाचा असतो. त्याचे कार्य बघतोय आपण. संयुक्त राष्ट्राचा सदस्य देश असलेल्या 2 किंवा अधिक राष्ट्रांमधील तंटे सोडवणे. 2. आंतरराष्ट्रीय कायद्याचा योग्य अर्थ लावणे. 3. संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध शाखा किंवा संलग्न संस्थांना कायद्याशी संबंधित प्रश्नावर सल्ला देणे हे सुद्धा यांचे कार्य असते. त्यामध्ये आपण बघतोय आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय ही आंतरशासकीय संघटना आणि एक आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरण असून त्यांचे मुख्यालय आहे नेदरलँड या देशामध्ये द हेग येथे आहे.
त्यामध्ये त्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीमध्ये काय चालत असते किंवा कशा पद्धतीने कार्य केले जातं, कोणत्या अपराधावर कार्य केले जातं, कोणत्या अपराधावर त्यावर न्याय दिला जातो, तर वंशसंहार, युद्धकालीन जे गुन्हे घडल्या जातात, मानवताविरोधी जे गुन्हे असतात, या सर्व प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेची बाब ठरणाऱ्या गंभीर गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या व्यक्तीवर जो आरोप असतो त्याचा तपास करणे, त्याच्यावरील खटला चालवणे हे काम हे न्यायालय करत असते. आता बघतो आहे विश्वस्त मंडळ. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जे प्रदेश किंवा वसाहती अविकसित होत्या त्यांच्या विकासाची जबाबदारी आणि विकसित राष्ट्रावर सोपवण्यात यावी, त्या विकसित राष्ट्रांनी अशा प्रदेशाच्या विकासाला मदत करावी, त्यांना स्वातंत्र्य मिळवण्यास व तेथे लोकशाहीची स्थापना करण्यास मदत करावी हे अपेक्षित होते. म्हणून त्यांचे उत्तरदायित्व पूर्णपणे विश्वस्त मंडळावर सोपवण्यात आले. या विश्वस्त मंडळाचे कार्य आता पूर्णपणे संपुष्टात आले आहे, कारण एकही देश आता गुलाम राहिला नाही आणि एकही देश असा दुसऱ्याच्या जबाबदारीवर किंवा पूर्णपणे अविकसित नाही आहे असा नाही आहे. म्हणून हे जे कार्य आहे, हे जे मंडळ आहे विश्वस्त मंडळ, हे पूर्णपणे काय झालेले आहे, पूर्ण संपुष्टात आलेलं आहे. विश्वस्त मंडळाचे कार्य काय होते? 1 नोव्हेंबर 1994 रोजी पलाऊ या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर पूर्ण संपुष्टात आली. पलाऊ हे फिलिपाईन्स या राष्ट्राच्या 500 मीटर पूर्वेला असलेले हे प्रशस्त महासागरातील एक बेट आहे. या बेटाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि त्याला विकासाच्या पूर्ण योजना आखून दिल्याच्या नंतर हे विश्वस्त मंडळ पूर्ण आता संपुष्टात आलेले आहे. आता बघतो आहे सहस्त्रकाची विकास उद्दिष्टे. संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांनी 2000 साली एकत्र येऊन नव्या सहस्त्रकाची विकास उद्दिष्टे निश्चित केली. त्यातील काही महत्त्वाची उद्दिष्टे आपण खालीलप्रमाणे बघणारच आहोत. पहिला आहे गरिबी व भूक याचे निर्मूलन करणे, तसेच प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, स्त्री सक्षम करणे, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, गरोदर स्त्रियांची आरोग्याची विशेष काळजी घेणे, एड्स, मलेरिया इत्यादी रोगाशी लढा देणे, पर्यावरणाचे रक्षण आणि विकसनशील देशामधील सहकार्य वाढवणे. ही सर्व उद्दिष्ट साध्य करण्याच्या निश्चितीत कालावधीही ठरवण्यात आला आणि युनिसेफ आणि युनेस्को यांच्या मदतीने भारताने सहस्त्रकाची विकास उद्दिष्टे गाठण्यात उल्लेखनीय प्रगती केली आहे. आता बघतो आहे संयुक्त राष्ट्राचा बालक निधी म्हणजे युनिसेफ. ही संयुक्त राष्ट्राची संलग्न संस्था आहे. यामध्ये लहान मुलांना सकस आहार, आरोग्य सेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करत असते. युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये बालकुपोषणाच्या ज्या समस्या आहे यावर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. या संयुक्त राष्ट्राच्या संलग्न संस्थेच्या मदतीने शिक्षण, विज्ञान, संस्कृती यामधील सहकार्य वाढवून जगात शांतता, सुरक्षितता कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. आता बघतो आहे संयुक्त राष्ट्रे आणि शांतता रक्षण. आंतरराष्ट्रीय संघर्षाची शांततापूर्ण मार्गाने सोडवणूक करणे हे संयुक्त राष्ट्राचे एक उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणते मार्ग वापरले जावेत हे संयुक्त राष्ट्राच्या सनदेमध्ये सांगितले आहे. ज्या राष्ट्रामध्ये संघर्ष आहे त्या राष्ट्रांना मान्य होईल अशा मध्यस्थी नेमणे, न्यायिक प्रक्रियेचा वापर करणे, संघर्ष सोडवण्यासाठी लवाद स्थापन करणे, गरज पडल्यास सैन्यबळाचाही वापर करणे व परत संघर्ष होणार नाही याची काळजी घेणे इत्यादी मार्गाचा यामध्ये समावेश केला आहे. आधुनिक काळात दहशतवाद, वांशिक, धार्मिक संघर्ष यामुळे मानवी सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यामुळेच संयुक्त राष्ट्राच्या शांततेच्या रक्षणाच्या कार्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. संघर्षग्रस्त प्रदेशात परत हिंसेचा उद्रेक होऊ नये व लवकरात लवकर सामान्य स्थिती निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रे ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. उदाहरणार्थ शाळा चालू करणे, जनतेमध्ये मानवी हक्काविषयी जागरूकता निर्माण करणे, सामाजिक आणि आर्थिक राजकीय सुविधा निर्माण करणे, निवडणुका घेणे इत्यादी हे सर्व
कार्य ह्या संयुक्त राष्ट्र आणि त्यांची उद्दिष्ट ह्यामध्ये ठरवण्यात आलेली आहे. यामध्ये बघतो आहे संयुक्त राष्ट्राचे शांतता रक्षण. संघर्षग्रस्त प्रदेशामध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण व्हावी म्हणून पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे काम या उपक्रमाद्वारे केले जाते. संयुक्त राष्ट्राचे शांतता रक्षक संघर्षग्रस्त प्रदेशांना शांततेकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात. संघर्षग्रस्त प्रदेशात सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी सहाय्य केले जाते. त्यामध्ये राष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेचे संपूर्ण जगात जतन आणि संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे जी अनेकविध कामे करते त्यापैकी शांतता रक्षण ही एक काम आहे. यास पूरक अन्य कृतीमध्ये पुढील बाबीचा आपण समावेश बघतो आहे. एक आहे संघर्ष प्रतिबंध आणि मध्यस्थी. दुसरं शांतता प्रत्यक्ष प्रस्थापित करणे. तिसरा शांतता रक्षणाच्या उपाययोजनाची अंमलबजावणी करणे. आणि चौथा आहे शांतता बांधणी. यामध्ये बघतो आहे संयुक्त राष्ट्र आणि आपला भारत देश. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेपूर्वी ज्या विविध परिषदा निर्माण झाल्या त्यामध्ये भारत सहभागी झाला होता. निर्वासितीकरण, निशस्त्रीकरण, वंशभेद असे अनेक प्रश्न या प्रश्नाचा पूर्णपणे जो संघर्ष आहे किंवा पूर्णपणे जी समस्या आहे ही समस्या भारताचा सहभाग आणि व्यासपीठावर मांडण्याचा भारताने त्यामध्ये स्वतःचा सहभाग नोंदवला आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये 1946मध्ये वर्णद्वेष प्रश्नसुद्धा उपस्थित करणारा हा प्रथमच भारत देश होता. संयुक्त राष्ट्रासमोर अविकसित आणि विकसनशील राष्ट्राच्या समस्येमध्ये सुद्धा भारतानेच कायम पुढाकार घेतला आहे. संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेमध्ये सुद्धा सहभागी होण्यासाठी भारताने सैन्य आपले नेहमीच पाठवले आहे. इतकेच नाही तर भारताने स्त्री सैनिकांची सुद्धा शांती सेना देखील पाठवली आहे. आंतरराष्ट्रीय संघर्ष शांततेच्या मार्गाने सोडवावेत यासाठी भारत प्रयत्नशील आहे. हेच या पाठातून आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीचा हा पाठ आपण इथे समाप्त करूया. या पाठामध्ये आपण बघितलं आहे की आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रे या संघटनेचे उद्दिष्ट बघितले आहे, रचना बघितली आहे. त्यामध्ये शांतता रक्षणाची तिची भूमिकाही आपण या पूर्णपणे पाठामध्ये आपण बघितला आहे. अशा पद्धतीने हा पाठ इथे संपलेला आहे. आणि हा पाठ संपल्याच्या नंतर जो तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे मित्रांनो, तो तुम्ही शांतपणे पाठाकडे निरीक्षण करायचं, पाठाचं वाचन करायचं, समजून घ्यायचं आणि समजून घेतल्याच्या नंतर स्वाध्याय पूर्ण करायचं. धन्यवाद मित्रांनो.